पित्याचा वध करणारा, मातेशी विवाह करणारा पुत्र एवढंच नव्हे तर या अनैसर्गिक विकृत अत्यंत घृणास्पद अशा विवाह संबंधातून 4 अपत्यांचा सुद्धा जन्म, 2 कन्या आणि 2 पुत्र. ऐकायला सुद्धा ऐकताना सुद्धा अंगावर काटा यावा, शहारे यावीत अशी ही कल्पना जर प्रत्यक्षात सत्यामध्ये उतरली आणि जर असा पुत्र जर आपल्या समोर आला तर त्याच्या संबंधी आपली प्रतिक्रिया काय असेल, त्याचा आपण स्वीकार करू शकू काय, त्याला आपल्या समाजामध्ये आपण स्वीकारू काय, त्या पुत्राला तरी काय वाटेल स्वतःबद्दल. आणि जर असा हा पुत्र आपला राजाच असेल तर मग आपण काय करू. ही कथा ग्रीक पौराणिक कथा आहे. लायस आणि त्याचा पुत्र थेब्सचा राजा इडिपस या राजाची ही कथा. ग्रीक पुराण कथा या अत्यंत रूपकात्मक, गूढ आणि सांकेतिक स्वरूपाच्या आहेत आणि त्यांना अनेक अर्थाचे पदर सुद्धा आहेत आणि त्यांना तात्विक गूढ अर्थ सुद्धा आहेत. अशा विविध अर्थछटा असणाऱ्या या ग्रीक पौराणिक कथा, त्यातीलच ही इडिपस राजाची कथा. सोफोक्लिस या ग्रीक नाटककाराने ही कथा अजरामर केली आणि आज विश्व साहित्यामध्ये या सोफोक्लिसच्या नाटकाला, नाट्यकृतीला एक अत्यंत परिपूर्ण अशा शोकांतिकेचं स्थान दिलं जातं आणि अनेक अर्थछटा असणारी ही शोकांतिका, दुर्दैवी इडिपस राजाची ही शोकांतिका, जो लायस या राजाचा पुत्र होता. हा पुत्र आणि लायस राजा यांची ही जी कथा आहे, या कथेमध्ये मानवी प्रयत्न आणि दैवी इच्छा, देवतांची भाकीत, पूर्वकर्माप्रमाणे ठरून गेलेलं आपलं प्रारब्ध आणि हे प्रारब्ध टाळण्याचे मानवाचे प्रयत्न कसे विफल ठरतात प्रारब्धापुढं, याचा बोध देणारी सुद्धा ही कथा आहे. या कथेचे विविध पदर उलगडण्यापूर्वी आपण मुळात ही कथा काय आहे ते पाहू. लायस हा थेब्सचा राजा. या राजानं अतिथी धर्माचा आणखी नैसर्गिक धर्माचा सुद्धा त्याग केलेला होता आणि तो ओलांडलेला होता. त्यानं आपल्या यजमानाचा कोवळ्या वयातील पुत्र त्याचं अपहरण केलं आणि त्याच्याशी अत्यंत अनैसर्गिक असे शारीरिक संबंध ठेवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि आपल्या यजमानाच्याच कोवळ्या वयातील पुत्रावर असे अत्याचार करणारा लायस हा राजा, पुढे त्या पुत्रानं, या कोवळ्या वयातील पुत्रानं आत्महत्या केली आणि त्याच वेळी लायसचं भवितव्य ठरून गेलं. त्याला देवतांनी शाप दिला. त्याला देवतांनी असा शाप दिलेला होता की त्याच्या पुत्राकडूनच त्याचा वध होईल आणि त्यासाठी उपाय म्हणून जो सुचवलेला होता, जो इशारा त्याला देण्यात आलेला होता, तो असा इशारा देण्यात आलेला होता की लायसनं अपत्याना जन्म देऊ नये. पुढं जोकास्टा या कन्येशी, या राणीशी लायसचा विवाह झाला आणि एकदा मद्याच्या नशेमध्ये असताना लायसनं आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर जोकास्टानं एका पुत्राला जन्म दिला, हाच इडिपस. पण लायसला आधीच माहित होतं, राजाला आधीच माहित होतं की हा पुत्र
आपला वध करणार आहे आणि आपल्या मातेशी म्हणजे आपल्या राणीशी तो विवाह करणार असं त्याचं भाकीत आहे. हे टाळावं म्हणून त्यानं या पुत्राच्या जन्माच्या वेळीच जन्म झाल्याच त्याच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या आणि या नवजात अर्भकाला राणीकडं सुपूर्त केलं आणि तिला असा आदेश दिला की तिनं या बालकाची हत्या करावी. पण आईचं हृदय जोकाष्टानं या बालकाची हत्या करण्याचं टाळलं. टाळलं म्हणण्यापेक्षा तिचं स्वतःच धाडस झालं नाही याची हत्या करण्याचं, म्हणून तिनं आपल्या सेवकाकडं या नवजात अर्भकाला दिलं आणि त्याला सांगितलं की याला दूर अरण्यामध्ये सोडून दे, तिथं रानटी श्वापद याचा वध करते. पण तो सेवक सुद्धा एवढा पाषाण हृदयी नव्हता. त्यानं एका मेंढपाळाकडं या नवजात अर्भकाला दिलं आणि त्याला सांगितलं की त्या मेंढपाळानं त्याला अरण्यामध्ये सोडून द्यावं. पण तो मेंढपाळ सुद्धा एवढा पाषाण हृदयी ठरला नाही. त्या मेंढपाळानं त्या नवजात अर्भकाला शेजारील राज्याच्या राजाला त्याच्याकडं हे बालक संगोपन करण्यासाठी दिलं. शेजारील देश म्हणजे कोरिंथ हा देश. या कोरिंथचा राजा पोलिबस आणि त्याची पत्नी मेरोपी हे दोघही अपत्यहीन होते आणि त्यामुळं मेंढपाळानं दिलेलं हे जे बालक होतं ते त्यांनी आनंदानं स्वीकारलं आणि त्याचा आपला पुत्र म्हणूनच त्याचा सांभाळ केला. त्याच्या पायातील बेड्या सुद्धा काढून टाकल्या. त्याच्या पायातील बेड्यामुळं त्याचा घोटा आणि पावलं ही नेहमीच सुजलेली अशी राहिली आणि सुजलेल्या घोट्यांचा सुजलेल्या पावलांचा म्हणून याचं नाव इडिपस असं ठेवण्यात आलं. पुढं हा इडिपस राजा या पोलिबस राजा आणि त्याची पत्नी यांच्याकडेच वाढला, मोठा झाला, तो तरुण झाला. हा इडिपस अत्यंत धैर्यवान होता, शूर होता आणि मर्दानी खेळामध्ये तो अत्यंत प्रवीण होता. तो आक्रमक वृत्तीचा होता आणि एवढा आक्रमक वृत्तीचा मर्दानी खेळामध्ये युद्धामध्ये एवढा धैर्यवान असा हा पुत्र पोलिबस या मोवाळ वृत्तीच्या राजाचा पुत्र कसा असू शकेल असा प्रश्न सगळ्यांनाच पडेल, सगळ्यांनाच पडत असे. त्याचे मित्र तर त्याला वारंवार म्हणत, टोमणे मारत की तू पोलिबसचा खरा पुत्र नव्हेच. आणि मित्रांचे हे टोमणे ऐकून ऐकून एकदा इडिपसलाही वाटलं की काय खरं काय खोटं याचा एकदाचा काय तो सूक्ष्मोक्ष लावून घ्यावा. म्हणून त्यानं देवतेला कौल लावला की आपण कुणाचे पुत्र आहोत, आपल्या जन्माचं रहस्य काय आहे, आपण खरोखरच पोलिबसचे पुत्र आहोत की नाही. देवतेनं या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, पण त्याला असा इशारा दिला की त्यानं आपल्या घरी परत जाऊ नये. जर तो आपल्या घरी परत गेला तर तो आपल्या पित्याच्या वधास जबाबदार ठरेल आणि मातेशी त्याचा विवाह होईल. आता हे अत्यंत घृणास्पद असा भाकीत आपल्या संबंधी ऐकल्यानंतर इडिपसनं ठरवलं की आपण आपल्या या राज्याचाच त्याग केला तर हे सगळंच भाकीत खोटं ठरून जाईल, ते आपणाला टाळता येईल. म्हणून त्यानं आपल्या राजवाड्याकडं परत जाण्याचं टाळलं आणि त्यानं कोरिंथ देशच सोडला आणि तो थेब्सच्या वाटेनं चालू लागला. म्हणजे ज्या राज्यातून त्याला बाहेर फेकून देण्यात आलेलं होतं त्याच राज्यामध्ये आता तो परत जाऊ लागला आणि तो थेब्सची वाट चालू लागला. त्याच वेळी त्याचा पिता म्हणजे खरा जन्मदाता पिता लायस हा थेब्सच्या बाहेर पडू लागलेला होता. आणि तो बाहेर पडू लागण्याचं कारण असं होतं की लायस राजाला अलीकडं भयसूचक अशी स्वप्न पडू लागलेली होती, भयसूचक असे संकेत मिळू लागलेले होते की त्याचा मृत्यू जवळ आलेला आहे. आणि हे असं आपल्या बाबतीत का घडतं आहे हे जाणून घ्यावं
म्हणून डेल्फीच्या मठामध्ये जाऊन तिथल्या देवतेला या संबंधीच काही मार्गदर्शन त्या देवतेकडून मिळवावं म्हणून तो थेब्सच्या बाहेर असणाऱ्या डेल्फीच्या मठाकडं तिथल्या सुप्रसिद्ध अशा मंदिराकडं लायस हा राजा निघालेला होता. आपल्या काही अत्यंत मोजक्या अशा सेवकांना घेऊन तो थेब्स सोडून बाहेरच्या दिशेनं निघालेला होता. पिता राज्याच्या वाटेवरून बाहेर पडत होता, आणखी पुत्र राज्यामध्ये आत प्रवेश करण्यासाठी त्याच वाटेवरून चालत होता. एकाच वाटेवरून जन्मदाता पिता राज्याच्या बाहेर येत होता, तर पुत्र त्या राज्यामध्ये आत शिरण्यासाठी वाटचाल करत होता. आणि ही वाटचाल सुरू असताना ते इडिपस अत्यंत अरुंद अशा रस्त्यावर आला. रस्ता अरुंद होता, चिंचोळा होता, आणि तो त्या रस्त्यानं जात असतानाच समोरून त्याचा जन्मदाता पिता म्हणजे लायस आला. आता दोघंही समोरासमोर आले. दोघं समोरासमोर आल्यानंतर कुणीतरी एकानं माघार घेऊन माग सरकून दुसऱ्याला जाण्यास वाट करून दिली, तरच दोघंही एकमेकांना ओलांडून पुढे जाऊ शकणार होते. राजानं अधिकारवाणीनं इडिपसला सांगितलं की तू परत जा, आणखी मला पुढे जाऊ दे, आणखीन त्यानंतर तू याच वाटेनं परत पुढे जा. पण तारुण्याच्या मस्तीत असलेल्या इडिपसनं राजाचा आदेश मानला नाही आणि दोघंही एकमेकाशी शाब्दिक युद्ध खेळू लागले. शब्दानं शब्द वाढत गेला, आणखी पुढं मग दोघांनीही आपापली शस्त्र उपसली. पण इडिपस हा वृद्ध झालेला होता. इडिपसचा पिता लायस हा वृद्ध झालेला होता आणि इडिपस तरुण होता आणि तो शूरही होता. त्यानं लायस आणि त्याचे मोजके सेवक यांना मारून टाकलं, त्यांचा वध केला. एक सेवक मात्र त्यांच्या जवळचा, त्यांच्या बरोबर आलेला एक सैनिक मात्र जखमी झाला, पण तो मरण पावला नाही आणि तो थेब्सकडं राजाच्या वधाची बातमी सांगण्यासाठी पळत आपल्या राज्यामध्ये निघून गेला, पळून गेला. आणि इडिपस त्या वाटेनं पुढं थेब्समध्ये तो आत त्यानं प्रवेश केला. पहिलं वाक्य तर खरं ठरलं. त्यानं न कळत का होईना आपल्या पित्याचा वध केलेला होता. त्यानंतर इडिपस थेब्समध्ये आला. तो थेब्समध्ये आल्यानंतर अर्थात राजाचा वध झालेला आहे हे जरी प्रजेला समजलं आणि राजाच्या राजकुटुंबाला समजलं, तरी सुद्धा त्याचा वध कुणी केलेला आहे आणि हे मात्र त्यांना समजलं नाही. आणि त्याचा वध करणाऱ्या मारेकऱ्याला शिक्षा सुद्धा मिळाली नाही. इडिपस थेब्समध्ये आता वास्तव्य करून होता. त्यानंतर थेब्सच्या सीमेवर स्फिंक्स नावाच्या एका विचित्र अशा प्राण्यानं आक्रमण केलं आणि तिथंच त्यानं त्या सीमेवर आपले पहारे बसवले. तो स्वतः त्या सीमेवर प्रवेशद्वारावर, थेब्सच्या प्रवेशद्वारावर आत येण्या जाण्याच्या महामार्गावर तो त्यानं मुक्काम केला, त्यानं पहारा बसवला. हा स्फिंक्स म्हणजे अत्यंत विचित्र असा प्राणी. त्याचं अर्ध शरीर, कमरेपासून खाली असणारं शरीर हे सिंहाचं, त्याचं शिर हे एका स्त्रीचं, आणि या स्फिंक्सला विशालकाय पक्षाचे विशालकाय असे पंख. असा हा विचित्र प्राणी वाटेवरून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना एक कोड विचारी, एका कोड्याचं उत्तर विचारी, आणि ज्यांना उत्तर देता येत नसे आणि ते कुणालाच देता येत नसे, ते कुणालाही उत्तर न देता येण्यासारखं त्याचं ते कोडं होतं. आणि मग असं कोड्याचं उत्तर देता न आलेल्या वाटसरूंना हा स्फिंक्स मारून टाकी आणि त्यांना त्यांचा भक्ष्य म्हणून
वापर करी आणि त्यांना खाऊन टाके. स्फिंक्सनं असं जाहीरच केलेलं होतं की जेव्हा कधी कुणी माझ्या कोड्याचं उत्तर देईल त्यावेळी मी इथून निघून जाईन आणि की मी स्वतःच अम, एका शिळेवरून, उंच असणाऱ्या शिळेवरून स्वतःला खोल दरीमध्ये झोकून देईन आणि आत्महत्या करीन, स्वतःला नष्ट करून घेईन. पण जोपर्यंत माझ्या कोड्याचं उत्तर कुणी देणारा भेटत नाही तोवर मी या नगरीवर असा संकट बनून इथं पहारा देत राहीन. आता एकदा ह्या स्फिंक्सचं संकट टाळावं म्हणून क्रिऑन हा काळजीवाहू राजा होता आता थेब्सचा. कारण मूळ राजाची राजाचा वध झालेला होता आणि सिंहासन रिकामं होतं. त्या काळजीवाहू क्रिऑननं, तो जोकास्टाचा भाऊ होता, त्यानं असं जाहीर केलं, घोषणा केली की जो कुणी स्फिंक्सच्या कोड्याचं उत्तर देईल त्याच्याशी जोकास्टाचा विवाह करण्यात येईल, विवाह लावून देण्यात येईल आणि त्यालाच थेबचं राज्य सुद्धा त्याच्या हवाली करण्यात येईल. सिंहासन रिकामच होतं. त्यामुळं अशी घोषणा करण्यात आली. ही घोषणा इडिपसच्या कानावर आली. तो शहाणा, ज्ञानी होता, हुशार होता. त्यानं स्फिंक्सच्या कोड्याचं उत्तर देण्याचं ठरवलं आणि स्फिंक्सला त्यानं आपलं कोडं सांगण्यास आवाहन केलं. तेव्हा स्फिंक्सनं आपलं कोडं इडिपसला टाकलं. ते कोडं असं होतं की अशी कोणती वस्तू आहे, अशी कोणती गोष्ट आहे की जी 2 पायाची, 3 पायाची, 4 पायाची असते आणि की तिची जीभ मात्र एकच असते, स्वर एकच असतो, आवाज एकच असतो. आणि इडिपसनं त्वरित, कारण त्याच्या दृष्टीने हे कोडं खूप सोपं होतं, त्यानं त्वरितच उत्तर दिलं की ही गोष्ट म्हणजे माणूस स्वतःच आहे. माणूस लहानपणी अर्भक असताना 4 पायांचा असतो, नंतर तो 2 पायांचा होतो. नंतर वृद्धपकाळी तो 3 पायांचाही होतो आणि नंतर हातामध्ये काठी असताना 3 पायांचाही होतो आणि त्यानंतर काठी सुद्धा निघून जाते आणि तो रांगू लागतो. जवळजवळ रांगण्याच्या अवस्थेला येतो. पण या सगळ्यामध्ये त्याची जीभ, त्याचा आवाज मात्र एकच राहतो. त्यामुळं माणूस हे या कोड्याचं उत्तर आहे. हे उत्तर स्फिंक्सनं स्वीकारलं आणि त्यानं थेब्सच्या प्रवेशद्वारावरून तो निघून गेला आणि त्यानं पुढं आत्महत्या केली. शिळेवरून स्वतःला झोकून दिलं आणि स्वतःला नष्ट सुद्धा केलं दिलेल्या वचनाप्रमाणे. त्यानंतर इडिपस राजाचा जोकास्टाशी विवाह झाला आणि त्याला थेब्सचं सिंहासनावर बसवण्यात आलं. त्याला राजा म्हणून अभिषिक्त सुद्धा करण्यात आलं. झाली दुसरी भविष्यवाणी सुद्धा, दुसरं भाकीत सुद्धा खरं ठरलं. जे भविष्य, जे भाकीत खोटं ठरवण्यासाठी, टाळण्यासाठी पित्यानं आणि पुत्रानं सुद्धा प्रयत्न केले, ते भाकीत पित्यालाही चुकवता आलं नाही आणि पुत्रालाही चुकवता आलं नाही. आणि त्यानंतर मग इडिपस आणि जोकास्टा यांनी 4 अपत्यांना जन्म दिले. त्यापैकी 2 कन्या होत्या, पहिल्या 2 कन्या आणि दुसरे 2 पुत्र. यानंतर काही वर्ष गेली आणि त्यानंतर हे अजून इडिपसला हे सत्य मात्र कळलेलं नव्हतं की त्यानं जे भाकीत चुकवण्याचा प्रयत्न केलेला होता ते भाकीत त्याच्या बाबतीत खरं ठरलेलं आहे. पुढे काही वर्ष गेली आणि नंतर थेब्समध्ये प्रचंड मोठी महामारी आली. लोक उपाशी मरू लागले, रोगराईनं मरू लागले आणि हा दैवी प्रकोप आहे असं पुजाऱ्यांना समजून चुकलं. तेव्हा ह्या दैवी प्रकोपाचं कारण काय आणि यावर उपाय काय, हे जेव्हा पुजाऱ्यांनी देवतेला कौल लावून विचारलं तेव्हा देवत्यांनी उत्तर दिलं की या थेब्समध्ये, या राज्यामध्ये असा एक पापी मनुष्य आहे की ज्यानं आपल्या पित्याचा वध केलेला आहे आणि आपल्या मातेशी विवाह केलेला आहे आणि या माणसाला अजून शिक्षा झालेली नाही. जोवर याला शिक्षा होत नाही आणि त्याला शिक्षा करून थेब्सवासीय त्याला आपल्या राज्याबाहेर हाकलून लावित नाही
तोवर थेब्सवरील हे संकट टळणार नाही. हा देवतांचा कौल मिळाल्यानंतर सगळेच, राजासह सगळेच, असा पापी माणूस कोण आहे याचा शोध घेऊ लागले. आणि यामध्ये आपणाला टायरेशियस मदत करू शकतो असं इडिपसला वाटल्यावरून आणि त्याला त्याच्या सल्लागारांनी सुद्धा असं त्याच पद्धतीनं सल्ला दिल्यामुळं त्याने टायरेशियसला बोलावलं. टायरेशियसनं सुरुवातीला त्यानं ओळखलं की हा पापी माणूस कोण आहे, पण हा पापी माणूस स्वतः राजाच असल्यानं त्याला जर आपण हे सत्य सांगितलं तर राजा ते सत्य स्वीकारणार तर नाहीच, उलट आपल्यावरच क्रोधित होऊन आपणालाच शिक्षा करील. हे जाणून टायरेशियसनं हे सत्य सांगण्यास नकार दिला. पण नंतर खोदून खोदून विचारल्यानंतर टायरेशियसनं शेवटी हा पापी माणूस राजा स्वतः इडिपसच आहे असं सांगितलं. पण अर्थातच इडिपसनंही ते स्वीकारलं नाही की हा टायरेशियस खोटं बोलतोय असं तो म्हणाला. आणि नंतर तर तो म्हणाला की ही भाकीत आणि दैवी प्रकोप वगैरे ह्या सगळ्या भाकड कथा आहेत, यातील काहीच खरं नसतं असं तो या सगळ्याचीच तो खिल्ली उडवू लागला. आणि याच वेळी योगायोगानं तिथं एक संदेशवाहक आला. हा संदेशवाहक कोरिंथवरून आलेला होता. जे कोरिंथ हे राज्य इडिपस सोडून आलेला होता, त्या कोरिंथवरून तो संदेशवाहक आलेला होता. आणि त्या संदेशवाहकानं इडिपसला सांगितलं की ज्या कारणासाठी त्यानं आपला देश सोडलेला होता ते कारण आता मुळातच नाहीस झालेलं आहे. कारण पोलिबस या त्याच्या पित्याचा नैसर्गिक मृत्यू झालेला आहे. आणि खरं तर मुळातच इडिपसला या भाकिताला घाबरण्याची काही गरजच नव्हती. कारण इडिपस हा पोलिबसचा खरा पुत्र नव्हेच, हे सुद्धा त्या संदेशवाहकानं इडिपसला सांगितलं. मग आपण जर खरा पुत्र पोलिबस या राजाचा नव्हतो तर मग आपण कुणाचा पुत्र होतो, हा इडिपस पुढं पुन्हा एकदा प्रश्न पडला. आणि मग याचा तो अधिक थोडासा शोध घेऊ लागला. आणि हा शोध घेत असतानाच त्या संदेशवाहकानं असं सांगितलं की थेब्स मधीलच एका मेंढपाळानं एका लहान बालकाला पोलिबस या राजाकडं संगोपन करण्यासाठी दिलेलं होतं. आणि तोच पुत्र म्हणजे तू आहेस असं त्या संदेशवाहकानं सांगितलं. तेव्हा जोकास्टाच्या लक्षात आलं आणि ती अंतःपुरामध्ये निघून गेली. तिने इडिपसला जाता जाता सांगितलं सुद्धा की तुझा आता हा शोध थांबव, कारण तू जास्तीत जास्त संकटाकडेच आता तुझी वाटचाल सुरू आहे. पण इडिपस आता हट्टाला पेटलेला होता. त्यानं विचारलं त्या संदेशवाहकाला की तो मेंढपाळ कोण हे तू ओळखू शकतोस काय. तेव्हा तो म्हणाला की होय, जर मला संधी मिळाली तर त्या मेंढपाळाला मी ओळखू शकेन. आणि मग योगायोगानं जो सैनिक इडिपस आणि लायस यांची झडप होऊन इडिपसनं लायसचा वध केलेला होता, तेव्हा त्याच्या आजूबाजूला त्याचे सेवक जे होते त्यातील जो वाचलेला सेवक होता, जो वाचलेला सैनिक होता आणि जो सैनिक आपला जीव वाचून जखमी होऊन थेब्समध्ये परत पळत आलेला होता, तो सैनिकच तो मेंढपाळ होता. आणि या मेंढपाळाची ओळख पटल्यानंतर त्या मेंढपाळानं कबूल केलं की जे बालक आपणाला राणीनं मरून जाण्यासाठी अरण्यात सोडण्यास सांगितलेलं होतं, ते बालक आपण अरण्यामध्ये सोडून दिलं नव्हतं, तर पोलिबस या राजाकडं संगोपन करण्यासाठी दिलेलं होतं. आणि इडिपसनंच लायस या राजाची हत्या केलेली आहे हे सुद्धा त्यानं ओळखलं. आणि मग
हे अत्यंत कटू स्वरूपाचं घाणेरडं असं सत्य जेव्हा इडिपसच्या डोळ्यासमोर चमकलं, तेव्हा त्याचे डोळे दिपले. ह्या अत्यंत घाणेरड्या अशा प्रकाशानं त्याचे डोळे दिपले. पण हे डोळे दिपणं अत्यंत घातक स्वरूपाचं डोळं दिपणं होतं. आणि हे सत्य त्याला समजताच तो अत्यंत क्रोधित झाला आणि आपल्या मातेला, जी माता नंतर त्याची पत्नी सुद्धा झालेली होती, तिचा वध करण्यासाठी तो राणीच्या अंतःपुराकडं पळत गेला. पण तो आत जाण्यापूर्वीच जोकाष्टानं स्वतःच आत्महत्या केलेली होती. आणि हे सगळं दुर्दैवी आपल्या बाबतीत घडलेलं बघून आपल्या मातेला आणि पत्नीला, जी एकच ठरली, तिला असं तिचं शव बघितल्यानंतर इडीपसनं हे भयंकर सत्य स्वीकारण्यापेक्षा, स्वतःच्या डोळ्यांनी हे सहन करण्यापेक्षा त्यानं स्वतःचे डोळे फोडून घेतले आणि तो आंधळा झाला. बिचारा दुर्दैवी इडीपस. खरं तर पापकर्म त्याच्या पित्यानं केलेलं होतं. पण ते पापकर्म पित्यानं केलेलं ते चुकवण्यासाठी, त्याचे परिणाम चुकवण्यासाठी पित्यानंही प्रयत्न केले आणि पुत्रानंही प्रयत्न केले. पण पुत्राच्या नकळत त्याला या सगळे आपल्या पित्याच्या पापाची फळं भोगावी लागली आणि त्याच्या कुटुंबाला सुद्धा भोगावी लागली पुढच्या पिढीमध्ये. धन्यवाद.